स्थानकावरून बी स्थानकाकडे जाणारी 1100 मीटर लांबीची एक रेल्वे तासशे 50 किलोमीटर वेगाने जाते. बी स्थानकावरून ए स्थानकाकडे जाणारी 1300 मीटर लांबीची दुसरी रेल्वे तासशे 70 किलोमीटर वेगाने जाते. तर त्या परस्परांना किती वेळेत ओलांडतील? प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ शोधायचा. मग काय करायचं? अंतर म्हणजे हे दोन्ही रेल्वेची लांबी घ्यायची. मग यामध्ये 1100 मीटर लांबीची एक रेल्वे आहे, दुसरी जी आहे 1300 मीटर लांबीची एक रेल्वे आहे. आणि छेदामध्ये परस्पर विरुद्ध दिशा असल्यामुळे वेगांची बेरीज करायची. पहिल्या गाडीचा वेग आहे 50, दुसऱ्या गाडीचा वेग आहे 70. आता हे मीटर मध्ये असताना हे किलोमीटर प्रति तासामध्ये असतो वेग. मग आपण यांची बेरीज करायची. 1100 1300 मिळून झाले 2400 म्हणजे 2400 मीटर झाले. आणि 50 आणि 70 हे झाले 120. पण हे 120 किलोमीटर प्रति तास हा वेग असल्यामुळे त्याला 518 ने गुणून घ्यायचं लगेच, म्हणजे काय होईल? मीटर पर सेकंद होऊन जाईल. मग पुढे काय करायचं की हे क्रिया करत असताना आपण 2400 दशकात लिहायचे आणि यामध्ये 18 इकडे व्यस्त होईल आणि छेदामध्ये 120 गुणिले 5 दशला तसं राहील. मग यामध्ये शून्य कॅन्सल झाला. 12 1 12, 12 दुने 24 आणि पुढचा शून्य शिल्लक राहणारच आहे. पुन्हा 5 ने भाग द्यायचा. 5 1 5, 5 चोक 20 आणि 18 आणि 4 यांचा गुणाकार करायचा. 18 चोक 72 सेकंद हे त्याचं उत्तर आहे. यामध्ये दुसरा पर्याय